रामराम शेतकरी मित्रांनो, कांदा प्रश्नी संसदेत खासदार राजाभाऊ वाजे यांचा आवाज आज घुमलेला आहे. त्यांनी नेमकं काय संसदेमध्ये कांद्याबाबत स्पष्टीकरण हे केंद्र सरकारसमोर मांडलेलं आहे आणि त्यांनी 4 ठोस मागण्या केंद्र सरकारकडे कांदा प्रश्नी केलेल्या आहेत. कांद्याचं मधल्यामध्ये नेमकं होतंय काय? कारण शेतकऱ्यालाही भाव मिळत नाही आणि तुम्ही म्हणताय की ग्राहकांनाही कांदा खूप महाग मिळतोय. मग मधल्यामध्येच कांद्याचं नेमकं काय होतंय? दोन्ही वर्ग खुश नाहीत. नेमकं काय होतंय याविषयी खासदार राजाभाऊ वाजे यांनी सभागृहामध्ये जी काही माहिती मांडली ती आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे पाहणार आहोत. मित्रांनो, अगदी थोडक्यात ही माहिती आपण पाहणार आहोत. त्यापूर्वी माझा बळीराजावरती असलेल्या कांदा उत्पादक शेतकरी मित्रांना विनंती आहे, आपण माझा बळीराजा समर्थक म्हणून जॉईन प्लॅन हा चालू केलेला आहे. 119 रुपये प्रति महिना त्याचं शुल्क आहे. आपण हा प्लॅन जॉईन केल्यानंतर मी जो काही नवीन व्हिडिओ टाकत असतो त्याचा सर्वात आधी ॲक्सेस हा आपल्याला मिळणार आहे. त्यामुळे मित्रांनो, आपण हा प्लॅन नक्की जॉईन करा आणि माझा बळीराजाला समर्थन हे दर्शवा. कारण माझा बळीराजावरती आपण शेतकरी हिताचं काम हे करत असतो. गेल्या 6 वर्षापासून ते आपण जाणता आणि सोशल मीडियावरती येणाऱ्या अफवांपासून इतर गोष्टींपासून आपण कांदा उत्पादक शेतकरी मित्रांना माझा बळीराजावरती मोलाचं असं मार्गदर्शन हे नक्कीच करत असतो. तर मित्रांनो, पाहूयात आजची महत्त्वाची जी माहिती आहे ती. एकीकडे शेतकऱ्यांना कांद्याचा कवडीमोल भाव मिळतो, तर दुसरीकडे ग्राहकांना महागाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. नेमक्या मधल्यामध्ये होतंय काय असा सवाल उपस्थित करत खासदार राजाभाऊ वाजे यांनी संसदेत केंद्र सरकारच्या कांदा धोरणावर जोरदार हल्लाबोल केला. यामागे सरळ सरकारी चुकलेले धोरण कारणीभूत असल्याचे राजाभाऊ म्हणाले. खासदार वाजे यांनी संसदेत नियम 377 अंतर्गत नाशिकसह राज्यभरातील लाखो कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न उपस्थित करत केंद्र सरकारच्या कांदा धोरणावर प्रहार केला. सरकारकडून अचानक घेतले जाणारे निर्णय, वारंवार बदलणारे निर्यात धोरण यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून सरकारच्या धोरणात्मक अपयशाची मोठी किंमत शेतकऱ्यांना मोजावी लागत असल्याचे त्यांनी स्पष्टपणे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. खासदार वाजे म्हणाले की कांदा निर्यातीवर अचानक बंदी घालणे, निर्यात शुल्क लावणे किंवा अल्पावधीत धोरणात बदल करणे यामुळे बाजारपेठेत प्रचंड अनिश्चितता निर्माण झाली आहे. परिणामी शेतकऱ्यांना उत्पादन खर्चापेक्षा कमी दराने कांदा विकण्याची वेळ येत असून अनेकांच्या आयुष्यभराचे कष्टाचे नुकसान होत आहे. यावेळी त्यांनी सरकारला थेट प्रश्न विचारला की शेतकऱ्यांना कवडीमोल दर मिळत असताना ग्राहक मात्र बाजारात महाग कांदा का खरेदी करतो? या दरातील प्रचंड तफावतीचा फायदा नेमका कोणाला होतो? ही परिस्थिती सरकारच्या पुरवठा साखळी व्यवस्थेतील गंभीर अपयश असल्याचे त्यांनी नमूद केले. खासदार वाजे यांनी सांगितले की सातत्याने बदलणाऱ्या धोरणामुळे शेतकऱ्यांचा शेतीवरील विश्वास कमी होत आहे. भविष्यातील लागवड, गुंतवणूक आणि उत्पादन नियोजनावर त्याचा विपरीत परिणाम होत असून त्यामुळे कांदा उत्पादक आर्थिक संकटाच्या गर्गेत ढकलले जात आहेत. तर त्यांनी नेमक्या काय ठोस मागण्या केल्या त्या पाहूयात. पहिली मागणी आहे, कांदा निर्यातीसाठी वारंवार बदल न करता स्थिर आणि दीर्घकालीन निर्यात धोरण जाहीर करावं. तर दुसरी मागणी आहे, शेतकऱ्यांना उत्पादन खर्चापेक्षा अधिक हमीचा आणि परवडणारा मोबदला मिळेल अशी प्रभावी व्यवस्था निर्माण करावी. तिसरी मागणी आहे, शेतकरी आणि ग्राहक यांच्या दरातील तफावतीचा सखोल चौकशी करून पुरवठा साखळीतील दोष दूर करावे. तर चौथी मागणी आहे, तसेच देशातील सर्वाधिक कांदा उत्पादक आणि सर्वाधिक फटका बसलेल्या नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी विशेष आर्थिक मदत पॅकेज तातडीने जाहीर करावे. तर या 4 ठोस मागण्या त्यांनी सरकारकडे केलेल्या आहेत. खासदार राजाभाऊ वाजे यांनी संसदेत स्पष्ट शब्दात सांगितले की कांदा उत्पादक शेतकरी हा देशाच्या अन्न सुरक्षेचा कणा आहे. त्याला अस्थिर धोरणाच्या भरोश्यावर सोडून चालणार नाही.
शेतकऱ्यांना न्याय देणारे, विश्वासार्ह आणि दीर्घकालीन धोरण स्वीकारण्याची हीच योग्य वेळ आहे. संसदेत नाशिकच्या कांदा उत्पादकाच्या हक्कासाठी मांडलेल्या या मुद्द्यामुळे केंद्र सरकारने कांदा धोरणाचा पुनर्विचार करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तर मित्रांनो, आपल्या लक्षात आलं असेल की संसदेमध्ये राजाभाऊ वाजे यांनी कोणत्या महत्त्वाच्या मागण्या केल्यात आणि त्यांनी जी काही सध्याची परिस्थिती आहे ती सरकारसमोर मांडलेली आहे. तर यावरती आपलं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की ते टाकायचं आहे. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.